जय शिवराय. मी विष्णुदादा भोसले, सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश. आज रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, लोकनेते नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुक्यातील प्रांत कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती कार्यालय असेल, भूमी अभिलेख कार्यालय असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा त्या ठिकाणी विद्युत वितरण महावितरण कंपनी असेल, या सर्व शासकीय कार्यालयामध्ये पुरंदर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची जे शोषण केलं जातं त्याच्या विरोधात या ठिकाणी आपण आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि त्या माध्यमातून 10/8/2026 रोजी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब असतील, पुरंदर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे मॅडम असतील, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत साहेब असतील, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती प्रणोती श्री माळ असतील किंवा भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपाधीक्षक त्या ठिकाणी स्मिता गोड मॅडम असतील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्या ठिकाणी काकडे साहेब असतील आणि विद्युत वितरण महाकंपनीचे कार्यकारी अभियंता त्या ठिकाणी भालचंद्र गवई साहेब असतील. या सर्वांना रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील ज्या नागरी सुविधा आहेत या सर्व कार्यालयामध्ये जे कामकाज चालतं त्या कामकाजाबद्दल अत्यंत त्या ठिकाणी लोकांची तीव्र स्वरूपाची नाराजी आहे आणि ह्या सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आपण या सर्वच अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. खरं तर आज सकाळपासून या ठिकाणी शेकडोच्या संख्येने रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून लोकनेते रामदासजी आठवले साहेबांचे विचार मांडणारे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित. खरं तर किती मोठा शासकीय अधिकारी असला तरी शासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत आणि जनता जनार्दन ही खऱ्या अर्थाने मालक आहे. परंतु पुरंदर तालुक्यामध्ये वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी अधिकारी स्वतःला मालक समजतात आणि नागरिकांना नोकर समजून त्याप्रमाणे त्या ठिकाणी वागणूक करत देतात. त्यामुळं याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. याकरता लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानुसार आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सतीश केदारी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी आंदोलन करतो. वास्तविक पाहता उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे मॅडम यांनी या आंदोलनाची दखल घेऊन सर्व विभागाला पत्र व्यवहार करून या ठिकाणी हजर राहण्याबाबतचं लेखी निवेदन त्या ठिकाणी करणं त्या ठिकाणी आवश्यक होते. परंतु आज सकाळपासूनची परिस्थिती पाहता माननीय प्रांत मॅडमच्या माध्यमातून कुठल्याही विभागाला पत्र गेलेलं त्या ठिकाणी
आपल्याला कळत नाही। याचं कारण की आपण स्वतः देखील सर्व ज्या विभागाचे प्रमुख आहेत त्या सर्वांना प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु एकाही शासकीय कार्यालयाचा अधिकारी या ठिकाणी येऊन आपले पत्र आम्हाला प्राप्त झालेले आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून या सुधारणा कामकाजामध्ये करत आहोत। अशा प्रकारचं लेखी पत्र कुठल्याही कार्यालयाने या ठिकाणी दिलेलं नाही। खरं तर सर्वात मोठी जबाबदारी या विभागाच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे मॅडम यांची आहे, कारण हे आंदोलन त्यांच्या दारात आपण करतोय। कारण उपविभागीय अधिकारी हे पुरंदर तालुक्यातील जे सर्व प्रशासकीय कार्यालय आहेत याचे प्रमुख बॉस आहेत आणि त्यांच्या कार्यालयासमोर आपण आंदोलन करत असताना त्यांनी या ठिकाणी सर्व उपस्थित राहून किंवा त्यांच्या प्रतिनिधीमार्फत या ठिकाणी आम्हाला चर्चेला निमंत्रण देणं आवश्यक होतं, परंतु अशा प्रकारचं निमंत्रण वर्षा लांडगे मॅडम यांनी दिलेलं नाही। त्या कर्तव्यात कसूर करून आपल्या कामकाजाला बगल देण्याचं काम करतात। त्यामुळं आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं त्यांच्या या कार्यप्रणालीचा मी या ठिकाणी प्रथमतः जाहीर निषेध करतो। मी डॉक्टर सतीश केदारी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले श्रमिक ब्रिगेड। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे राष्ट्रीय अध्यक्षतेखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष नेहमीच गोरगरिबांच्या जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन छेडत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या वतीने जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन छेडलेले आहे। हे आंदोलन आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेले आहे। या आंदोलनात येथील स्थानिक जनतेच्या सुमारे 16 मागण्या मांडलेल्या आहेत आणि ह्या मागण्या पाहता या सगळ्या प्रभावी मागण्या आहेत, जनतेच्या खरं हक्काच्या मागण्या आहेत। जनतेला किती त्रास या सरकारी ऑफिसमध्ये आपली कामं करून घेण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो याचे प्रतीक आहे आणि हे जनतेचे प्रश्न आमचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि आज या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचे ठरवले। त्यानुसार आमचे राज्याचे पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, पश्चिम महाराष्ट्राचे पदाधिकारी असतील, विविध तालुक्याचे पदाधिकारी असतील, शहराचे पदाधिकारी असतील आणि वार्डस्तरीय गावगावाचे पदाधिकारी असतील आणि सभासद या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। हे जनतेच्या प्रश्नासाठी सहभागी झालेले आहेत आणि हे प्रश्न नेमके कशाचे आहेत की उपविभागीय अधिकारी प्रांत यांच्याकडे असणारे कामकाज, तहसीलदार पुरंदर सासवड या कार्यालयात असणारे कामकाज, त्याचप्रमाणे भूमी अभिलेख या कार्यालयात असणारे जनतेचे विविध प्रश्नाचे कामकाज, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागात या कार्यालयात असणारे जनतेचे प्रश्न आणि त्याचे कामकाज, त्याचप्रमाणे महावितरण जे विद्युत वितरण आहे आपलं त्याच्याविषयी देखील बऱ्याच जनतेच्या अडचणी आहेत। त्या अडचणीचे प्रश्न हे सगळे महत्वाचे प्रश्न घेऊन आजचं आंदोलन होत आहे आणि हे आंदोलन करत असताना येथील ज्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यांनी या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे। या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याचा त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे। या मागण्या लवकरात लवकर मार्गी लागाव्यात यासाठी यांनी प्रयत्न केले पाहिजेत। ते न करता प्रांत अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेले आहे। मी त्यांना आज या ठिकाणी आव्हान करतो
की मॅडम ज्याप्रमाणे खेड प्रांताधिकारी आणि हवेली प्रांताधिकारी यांची चौकशी लागलेली आहे. महसूल मंत्री, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी चालू केलेली आहे. त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा तुमच्या विरोधात कठोर पाऊल उचलावं लागेल की तुमची देखील चौकशी लावावी लागेल. कारण आमची मागणी काय आहे, जे महसुली दावे असतील तुमच्याकडे चालणारे अर्धन्यायिक कामकाज जे आहे याचे निर्णय लवकरात लवकर लागावेत. हे केसेस निकालासाठी तुम्ही निकालावर ठेवता, बंद करता पाहिजे, पण वर्षानुवर्षे त्याचे निकाल दिले जात नाही. लोक हेलपाटे घालून, जनता हेलपाटे घालून तुमच्याकडे येतात जातात, पण ते काम करत नाही. तुम्ही त्या निकालाचं पूर्तता करत नाही. निकाल जलद गतीने व्हावेत यासाठी कोणतीही उपाययोजना आपल्याकडून राबवली जात नाही. तसंच कारभार तहसीलदारांचा पण आहे, तसाच कारभार भूमी अभिलेखचा पण आहे. त्यानंतर जे दाखले मिळायला पाहिजेत ते मिळण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी या ठिकाणी येतात. हा काय प्रकार चाललेला आहे? आपण जनतेचे सेवक आहात, जनतेची कामं करण्यासाठी आपली नेमणूक केलेली आहे. जर तुम्ही तुमच्या अधिकाराचा मगरूरपणाने गैरवापर करत असाल तर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष कदापि सहन करणार नाही. आणि तुमच्या विरुद्ध निश्चितच आम्ही महसूल मंत्र्याकडे, मुख्यमंत्र्याकडे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे तक्रार करू आणि तुमची चौकशी लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आंदोलन करणं आमचा जन्मजात हक्क आहे. बाबासाहेबांनी आम्हाला तो हक्क दिलेला आहे की गप्प बसून आपल्याला न्याय मिळत नाही, त्यासाठी आपल्याला आंदोलन करावंच लागतं, सत्याग्रह करावंच लागतं. आजचं एक आंदोलन आहे, उद्याचं आंदोलन आमचं जिल्हाधिकारी कार्यालयावर असेल. तिथं सुद्धा आम्हाला जर न्याय मिळत नसेल, तिथंही दिरंगाई होत असेल तर आम्ही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयासमोर मुंबई येथे देखील आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्हाला तुमची कामाची दिशा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही जनतेचे सेवक आहे, जनतेच्या कामासाठी तुम्हाला नेमलेलं आहे. ती कामं जलद गतीने व्हावेत हीच आमची अपेक्षा घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. याचं भान तुम्ही ठेवा आणि या आंदोलनाची दखल घेऊन हे प्रश्न, जे 16 प्रश्न आहेत हे मार्गी लावावेत हीच आपणास या आंदोलनाच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत.